ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणास आझाद मैदान या ठिकाणी बसलेले आहेत। आपण सध्या वाशी या रेल्वे स्थानकात आहोत। आपण पाहतो की वाशीतून देखील असंख्य जे मराठा बांधव आहेत ते सध्या आता मुंबईच्या दिशेने निघालेले। आपण त्यांच्या हातामध्ये देखील बॅनर पाहू शकतो की संघर्ष योद्धा, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देखील देताना आपल्याला हे मराठा बांधव पाहायला मिळत आहे। आणि आपण पाहू शकतो की असंख्य मराठी बांधव हे सध्या रेल्वेमध्ये प्रवास करताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही जाणार नाही अशी देखील ते सध्या घोषणा देताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर आझाद मैदान या ठिकाणी सध्या आता मराठा बांधव सध्या निघालेले आहेत। वाशीतील सिडको एक्झिबिशन असेल किंवा FMC मार्केट असेल या ठिकाणी ते सध्या वास्तव्यास होते। ते आता सध्या आझाद मैदान या ठिकाणी मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी व त्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात हे मराठा बांधव सध्या आता या ठिकाणी जात आहे। आपण पाहू शकतो की पाटील देखील असं ते म्हणताना देखील आपल्याला पाहायला मिळतं। दादा कुठे चाललात? आझाद मैदानला। किती दिवसापासून नवी मुंबईत वास्तव्यास होतात? किती दिवसापासून नवी मुंबईत होतात? आम्ही 5 दिवस झाले आलो। जोपर्यंत आरक्षण देणार नाहीत फडणवीस ओबीसीतून तो नक्की दादा कुठून आलात? कुठून आलात? आम्ही सातारा मान तालुका देवळ गावातून आलोय। आम्ही आज आमचा 3रा दिवस आहे। अजून आमच्या गावावरून भरपूर लोक येतात। आम्हाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत तर आम्ही मगासून पाहतो की शिस्तबद्ध पद्धतीने आपण आरक्षण म्हणजे आरक्षणच्या मागणीसाठी या ठिकाणी आलेला आहात। वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून आपण रेल्वेचा देखील मार्ग अवलंबला आहे। त्याबाबत काय सांगा? मराठा हा शिस्तबद्धच आहे आणि शिस्तबद्धच राहणार। आम्ही कोणत्याही मुंबईकरांना त्रास देणार नाही, पण आम्ही आमचं आरक्षण घेतल्याशिवाय इथून हटणार नाही। अजून काही जण आपण त्याची जाणून घेण्याचा प्रयत्न करत। दादा पुढे आम्ही CST ला चाललो आहे आझाद मैदानला। आम्ही गाड्या वाशीला पार्क केलेल्या आहेत। आम्ही शिस्तबद्ध पद्धतीने चाललेलो आहे। आम्हाला बी शासनानं शिस्तबद्ध पद्धतीनं न्याय दिला पाहिजे हेच आमचं मागणं आहे। आपण आपल्यासोबत अजून काही मराठा बांधव आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूया। दादा तुम्ही देखील सातारावरून आलेलो आहे आणि आमचे महत्त्वाच्या मागण्या आहेत की सरकार नोकरबंदीमध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे आणि ही येणारी पोलीस भरती कमीत कमी आम्हाला आरक्षण मिळेपर्यंत पुढे ढकलावी। नक्कीच आपण पाहू शकतो की संघर्ष योद्धा हा बॅनर घेऊन आपण सध्या आझाद मैदानाकडे निघालेला आहे। बॅनरचं महत्त्व काय? महत्त्व खूप आहे। संघर्ष खूप जोरात चालू आहे। सर्व मराठ्यांनी मुंबईत यावं आणि आपल्या जरांगे पाटला साहेबांना समर्थन द्यावं। तुम्ही जाऊन आझाद मैदानात बघचाल तर राहण्याची खाण्याची सोय नाही आहे आणि गावावरून शेतकरी वर्ग आलेला आहे। रस्त्यावर झोपला आहे, स्टेशनवर झोपला आहे। आज ही वेळ आली कुणामुळे? आपण पाहतो की सध्या जे मराठा बांधव ते सध्या ट्रेनने जरा निघालेले आहेत। आपण पाहू शकतो की ते सध्या ट्रेनमध्ये देखील बसत आहेत। सध्या ते आझाद मैदान या ठिकाणी सध्या जाण्यास तयार आहेत। आपण पाहू शकतो की संघर्ष योद्धा असा बॅनर देखील या ठिकाणी आपल्यास पाहायला मिळत आहे। खरं तर एका ठिकाणी मनोज जरांगे यांचा फोटो, तर एका ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो, असा संघर्ष योद्धा बॅनर खरं तर यांनी सध्या घेऊन ते सध्या आता CSMT स्थानकात अर्थात आझाद मैदान या ठिकाणी निघालेला आहे। एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देखील हे देताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की काही वेळातच हे आझाद मैदान या ठिकाणी जाणार आहेत। आपण पाहतो की हे जे बांधव आहेत ते मोठ्या प्रमाणात सध्या आता आपण पाहू शकतो की आझाद मैदान या ठिकाणी सध्या निघालेले आहेत आणि पाहू शकतो की हातामध्ये बॅनर देखील आहेत। आणि आपण पाहू शकतो की आज खरं तर संडे आहे, मात्र जो मेगा ब्लॉक असतो तो सध्या आज कॅन्सल करण्यात आलेला। मात्र आपण पाहतो की एक मराठा लाख मराठा या गोष्टीने संपूर्ण वाशी स्टेशन गजबजलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरापासून रोशन गायकवाडसह मी रवी खरात, TV9 मराठी, वाशी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।